सांगलीची जागा काँग्रेसचीच आणि ती आपण सोडायची नाही असं विशाल पाटील म्हणतात। दिल्ली भेटीनंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी आता कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे। काँग्रेसचा गड मोठ्या ताकदीने लढवू आणि जिंकू सुद्धा असं सुद्धा विशाल पाटील म्हणतात। पोस्टमध्ये सांगलीच्या विकासात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा योगदानाचा उल्लेखही करण्यात आलाय। नेत्यांच्या नावांच्या यादीत जयंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख नसल्याचं पाहायला मिळत आहे। तर ही एक्सपोस्ट त्यांनी केलेली आहे आणि सांगलीची जागा काँग्रेसचीच आणि ती आपण सोडायची नाही असं ते म्हणतात। आणि सांगलीवरचा जो काँग्रेसचा दावा तो सध्या कायमच दिसतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, नक्कीच विशाल पाटील यांनी जे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना पत्र उद्देशून जे लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की काँग्रेसने जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलला आहे। सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने लढवायचा आहे, तर जिंकायचं देखील आहे। आपण लढू आणि जिंकू असं त्यांनी या पत्रामध्ये म्हणलं आहे। तसेच त्यांनी या पत्रामध्ये स्वर्गीय वसंतराव पाटील, स्वर्गीय पद्मनाभ कदम, स्वर्गीय गुलाबराव पाटील, प्रकाशबाबू पाटील, मदन पाटील, आर पाटील आणि शिवाजी देशमुख यांची नावं लिहिली आहेत। एकीकडे यांची नावं असताना जे जयंत पाटील यांचे वडील आहेत ते राजाराम पाटील यांचं नाव त्यातून वगळलेलं आहे। तसेच विश्वजित कदम हे सांगली जागेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत असं देखील विशाल पाटील या पत्रामध्ये म्हटलं आहे। परंतु या पत्रातून जयंत पाटलांचं देखील नाव आता वगळल्याचं पाहावयास मिळते। त्यामुळे सांगलीच्या जागेवरून आता महाविकास आघाडीमध्ये तरी आणखीनच वाढत चालल्याचे दिसून येते। नक्कीच स्वप्नील, तर नेत्यांच्या या नावांच्या यादीत जयंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा उल्लेख सुद्धा नसल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, सांगलीची जागा काँग्रेसचीच आणि ती आपण सोडायची नाही असं विशाल पाटील म्हणतायत। खरं तर अनेक दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद दिसतोय, नाराजीचे सूर उमटताना दिसतायत आणि आता विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा दावा केलेला आहे की सांगलीची जागा काँग्रेसचीच असं ते म्हणतायत। खरं तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केलेली होती। त्यानंतर कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा सांगलीची जागा ही काँग्रेसचीच असल्याचा दावा केलेला आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा जो सांगलीच्या जागेवरचा तिढा हा कायम असल्याचं पाहायला मिळतोय। आणि दिल्लीच्या भेटीनंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून ही पोस्ट लिहिली आहे। त्यामुळे दिल्लीच्या भेटीत नेमकं काय घडलं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल, कारण ही पोस्ट अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि काँग्रेसचा गड मोठ्या ताकदीनं लढवू आणि जिंकू असं विशाल पाटील म्हणतात। पोस्टमध्ये सांगलीच्या विकासात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा योगदानाचा उल्लेख सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। नेत्यांच्या नावांच्या यादीत जयंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांचा मात्र उल्लेख दिसत नाहीये। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर विशाल पाटील यांनी खरं तर दिल्लीत जाऊन भेट घेतलेली होती पक्षश्रेष्ठींची आणि त्यानंतर त्यांची ही एक्स पोस्ट आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यांनी पुन्हा एकदा सांगलीवरचा जो काँग्रेसचा दावा आहे तो कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सांगलीची जागा ही काँग्रेसचीच आणि ती आपण सोडायची नाही असं विशाल पाटील म्हणतात। त्यामुळे महाविकास आघाडीत अजूनही जो वाद आहे तो सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या आता तरी सांगलीवरचा जो तिढा आहे तो सुटेल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर विशाल पाटील यांनी खरं तर काल दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतलेली होती। त्या भेटीत नेमकं काय घडलं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यानंतर त्यांची ही एक्सपोस्ट अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कालच खरं तर विशाल पाटील यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतलेली होती, पक्षश्रेष्ठींची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर या भेटीत नेमकं काय घडलं हे महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यानंतर त्यांची ही एक्स पोस्ट अतिशय महत्त्वाची मानली जाते।